परमादरणीय सुनील काका, आदरणीय नीलाताई यांना साष्टांग वंदन करते. श्रोते, आपण जगदीशांची मूर्ती म्हणून प्रभात समय आपल्याला सुद्धा साष्टांग नमस्कार करते. प्रभाते मनी रामचिंतित जावा, समर्थांनी म्हटलेलं आहे. प्रभात काळी रामाचं चिंतन असावं. चिंतन असावं म्हणजे रामरायाचं आत्मस्वरूप जे आहे त्या आत्मस्वरूपाचं स्मरण असावं, आत्मस्वरूपाबद्दलचं चिंतन असावं, आणि तो मी आहे याला चिंतन असं म्हणतात. चिंतनाचं स्वरूप अशा पद्धतीचं असावं. आणि म्हणून साधना ही बुद्धीच्या विचारांच्या पातळीवर असते. विचारांच्या पातळीवर जिथे साधना असते तिथे बुद्धी हवीच, आणि म्हणून ती विचारांच्या पातळीवर असावी साधना, आणि ती सातत्याने असावी. आज केली उद्या नाही असं नाही. विचारा सातत्याचा असावा, सन्निधची असावा विचार, असं समर्थ म्हणतात. आणि विचार हा सतत आमच्या गाठी असावा, आणि त्या आधारावर आमची साधना असावी. स्वप्न आणि जागृती मिथ्या जर असेल, आपली श्रुती चालू आहे त्यामध्ये त्या श्रुतीने सांगितलेलं आहे. वैतथ्य प्रकरणामधली श्रुतीचा आता आम्हाला स्मरण करून देण्यासाठी इथे कारिका ही आलेली आहे की स्वप्न सुद्धा मिथ्याच आहे. स्वप्न जसं मिथ्या आहे तशी जागृती तितकीच मिथ्या आहे. आम्हाला परत आठवण करून देतात आहे, स्मरण करून देतात आहे. आणि मग जागृती जर मिथ्या आहे तर मग सत्य काय आहे? तर सत्य फक्त अद्वैत आहे. म्हणून अद्वैत तत्वज्ञानांना काहीच खोडावं लागत नाही. आणि म्हणून स्वप्न आणि जागृती जर मिथ्या असेल तर जागृतीतल्या घटनांचा, पदार्थांचा माझ्यावर परिणाम होता कामा नये. मग त्यासाठी मला काय करावं लागेल? तर त्यासाठी मला अनुकूल प्रतिकूल चिंतन प्रपंचाबद्दलचं थांबवावं लागेल. अनुकूल प्रतिकूल चिंतन कशामुळे होतं? रागद्वेषामुळे होतो. रागद्वेष कशामुळे होतात? भेदबुद्धीमुळे होतात. आणि भेदबुद्धी कशामुळे होते? अज्ञानामुळे होते. म्हणजे परत ज्ञानानेच अज्ञानाचा निराश करायचा आहे, हे पक्क लक्षात ठेवायचं. आणि अशी साधनेची जी घडी आहे ही घडी शास्त्रानुसारी श्री गुरूंच्या मार्गदर्शनाखाली नीट बसवून घ्यावी. उदाहरणार्थ, जे पूर्वी नव्हते ते शेवटी पण नसतं, पण जे मध्ये पण नाही. शरीर पूर्वी नव्हते, मग शरीराचा नाश झाल्यानंतर सुद्धा ते राहणार नाहीये. मग मध्ये जे दिसतं ते आहे, ते सत्य आहे असं म्हणण्याला काही अर्थ नाही. म्हणून ते सत्यत्वाने स्वीकारणं, हे जे अज्ञान आहे हे अज्ञान आमचं ज्ञानाने नष्ट होणार आहे. आणि ज्ञान म्हणजे मी मूळचा ज्ञानरूप आहे, मी मूळचा ब्रह्म आहे, जीव नाहीच. जीव जन्मालाच आलेला नाहीये, जीवच मूळचा ब्रह्मरूप आहे. हे जे ज्ञान आहे, हे जी अखंड साधना आहे, हे अनुसंधानात्मक साधना असावी. तत्वज्ञानाचं आलंबन असावं, नामाचं आलंबन असावं. आणि हे सगळं आत्मानुवर्ती माझ्यासाठी आहे. आणि म्हणून नामाचं आलंबन करताना राम कृष्ण हरी याचा दोन पद्धतीने उपयोग करावा. काल सुनील काकांनी छान सांगितलं की रामकृष्ण हरी सुरुवातीला चॉकलेट सारखं घ्यावं आणि मग खोड रबरासारखा त्याला दर्जा द्यावा. लहान मूल जे चॉकलेट सारखं असावं म्हणजे हे तात्पुरतं आलंबन आहे. आणि जसं लहान मुलाला आपण चॉकलेट देऊन त्याचं फक्त मन डायव्हर्ट करतो त्या घटनेपासून आणि तो चॉकलेटवर समाधान मानतो, पण ते समाधान टिकाऊ नसतं. तसं रामकृष्ण हरी आम्ही प्रतिकूल याच्यामध्ये अनुकूल याच्यामध्ये निश्चित म्हणावं, पण ते फक्त चॉकलेट सारखं मन तिथून विषयापासून डायव्हर्ट होण्यासाठी, निवृत्त होण्यासाठी, आणि ते फक्त नामावर पटकन घेऊन घ्यावं. आणि मग त्यानंतर नामाचा खोडरबर सारखा उपयोग करायचा. म्हणजे नाम ज्यावेळेला परत रामकृष्ण हरी म्हणायचं, आणि रामकृष्ण हरी म्हणताना नाम आणि नामी यांचा अभेद, ते मी आहे, ते सत्य आहे, अद्वैतच सत्य आहे असं जर चित्तावर ठसवून घेतलं तर विषयाचे ठसे खोडल्या जातात. रामकृष्ण हरीनी जागृती सत्य आहे हे खोडल्या जातं.
याला म्हणतात जागृतीमध्ये आम्ही नामाचा उपयोग खोड रबर सारखा केला. सुरुवातीला चॉकलेट सारखा करायचा आणि मग खोड रबर सारखा करायचा. म्हणून दोन्हीही साधन आम्हाला नीट वापरता आलं पाहिजे. कौशल्यपूर्वक ही साधना आम्हाला करावी लागेल. म्हणजेच साधनेची घडी बसून घ्यावी आणि सर्व पैलूंनी साधनेचा अभ्यास करावा. म्हणजे जागृतीमधले पदार्थावर अंतःकरण आसक्त होणार नाही आणि हे मिथ्यात्वाचा दर्जा त्याला सहज दिल्या जाईल. ही सहजता आमच्यामध्ये कशी येईल, अधिक कशी येईल, यासाठी आपण पुढचं श्रवण करू. अधिकारवाणीतून रामकृष्ण हरी. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय. वंशी विभूषित करान्नवनीरदाभात पीतांबराधरुणधरुषा पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने. सदाशिवसमारम्भाम् शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्ताम् वन्दे गुरुपरम्पराम्, वन्दे गुरुपरम्पराम्, वन्दे गुरुपरम्पराम्. सद्गुरुनाथ महाराज की जय. कारिका क्रमांक 34 पासून आज आपण पुढे बघणार आहोत. चौतीस मध्ये त्यांनी सांगितलं होतं की दूर देशात जायला वेळ लागतो, पायपीट करावी लागते, त्रास होतो, पण स्वप्नामध्ये आपण कुठल्याही दूर देशामध्ये जाणं आपल्याला शक्य नाही. मंत्र राहिलाय, शांतीपाठ राहिला का? हो हो म्हणा विषय. हो म्हणू का? हो. आम्ही सद्वचन ऐकावे, यज्ञ कर्मे समर्थ व्हावे, नैत्री शुभची पहावे आम्ही सदा. इंद्रिये आणि शरीर स्थिर करोनी स्तुती पर, देवा लागे आयुष्य हित कर भोगो आम्ही. इंद्र महान कीर्तिवंत, उषा अति ज्ञानवंत, चक्ररूप गरुड बलवंत अरिष्ट नाशी. जो चतुराननाचा पुत्र, बृहस्पती ज्ञानवंत, आमुचे कल्याण अनंत करो सदा. सद्गुरुनाथ महाराज की जय. नमस्कार करते काका. परमपूज्य सद्गुरू डॉक्टर काकांना वंदन. परमपूज्य मंदाताई यांच्या श्रीचरणी साष्टांग वंदन करतो. आदरणीय नीलाताई दातार यांना नमस्कार करतो. आपण सगळ्या श्रोतृवृंदांना वंदन करतो. आणि कारिका क्रमांक 34 मध्ये आपण काल पाहिलं होतं की स्वप्नातून एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जायला वेळ लागत नाही, पण जागे झाल्यानंतर आपल्याला आपण दुसरीकडे कुठे गेलो असा अनुभव नसतो. म्हणजे स्वप्न मिथ्या आहे याच्याबद्दल जरा सुद्धा शंका नाही. आता जागृती कशी मिथ्या आहे हे आपल्या गळी उतरवायचं आहे आपल्याला. गौडपादाचार्यांना नव्हे, आपल्याला आपल्या गळी हे उतरवायचं आहे. म्हणून साधना ही सातत्याची असावी, साधना ही अखंड असावी.
आणि मी माझं काम करून घेतलं पाहिजे. काल आपण रामकृष्ण हरींबद्दल पाहिलं होतं आणि कसं रामकृष्ण हरी म्हणायला पाहिजे, खोडरबरासारखं, चॉकलेट सारखं होता कामा नये. खूपदा संख्या करण्याच्या मागे आमचं ते चॉकलेट सारखं होऊन जातं. काहीच होत नाही असं मला कधीच कोणाला म्हणायचं नाहीये, पण चॉकलेट सारखं होऊन जातं की जे आत्मानुवर्ती होत नाही. आणि मग ते लोकांवरती होतं आणि लोकांवरती जे असतं ते साधनेला कामी पडत नाही. म्हणून ज्या वेळेला आपण आजारी पडतो, ज्या वेळेला आपली प्रकृती खंगते, काय शब्द आहे, ज्यावेळी आपली प्रकृती खंगते, ज्यावेळी आपल्या प्रकृतीच्या सुदृढतेवर कुऱ्हाडी पडतात, ज्यावेळी मला माझं शरीर साथ देत नाही, त्यावेळी लोकांवरती केलेली साधना कामी पडत नाही. चॉकलेट सारखं म्हटलेलं रामकृष्ण हरी कामी पडत नाही. केव्हा कामी पडतं? ते जर आत्मानुवर्ती असेल तर. म्हणजे साधन हे नेहमी प्रथम पुरुषी एकवचनी व्हायला पाहिजे. साधन सवंग होता कामा नये. मग आता माझं साधन बरोबर सुरू आहे की बरोबर सुरू नाही, या ओळखण्याच्या काही खूणगाठा असतात. सद्गुरूंना त्या सगळ्या माहिती असतात, पण त्यातल्या थोड्याशा साधकांसाठी सुद्धा खुल्या करायला पाहिजे आणि त्या डॉक्टर काकांनी केलेल्या आहेत. त्या अशा की जागृतीतल्या परिस्थितीचा परिणाम माझ्या अंतःकरणावर होता कामा नये. आपण ज्यावेळी आजारी पडतो त्यावेळी जे आपल्याला आपले आहे असं वाटतं तेही तसे आहेत, हा आमचा भ्रम आहे हे आमच्या लक्षात येत असतं. काय म्हटलं मी आता? ज्यावेळी आम्ही साधन करत असतो त्यानंतर शरीर जेव्हा आम्हाला साथ देत नाही, त्यावेळी आम्हाला आपले जे जे आहे तेही आपले नाहीत हे लक्षात यायला लागतं आणि तेव्हा आमच्या मनावर आघात होता. अरे, आम्ही यांच्यासाठी एवढं केलं पण डॅश डॅश डॅश. आपला जर अभ्यास बरोबर झाला असेल, आपलं जर आत्मचिंतन योग्य पद्धतीने झालं असेल, आपण जर नीट पद्धतीने अभ्यास करत असू, तर स्वप्नातल्या पदार्थाचा जसा आपल्यावर परिणाम होत नाही त्याप्रमाणे जागृतीतल्या घटनांचा सुद्धा माझ्यावर परिणाम होता कामा नये. माझ्यावर परिणाम झाला की नाही झाला कसं कळेल? माझ्या दिवसभराच्या चिंतनात तेच विषय असतात. आम्ही एवढं केलं पण त्यांनी साथ नाही दिली, आम्ही असं केलं पण त्यांनी साथ नाही दिली. या जगात कोणी साथ देत नाही, फक्त सद्गुरू. सद्गुरू कायम सोबत असतात. शरीरानी सोबत असतात असं समजू नका, पैशानी सोबत असतात असं समजू नका, पण कायम सान्निध्य जर कोणी राहत असेल तर ते सद्गुरू आहेत आणि त्यांना आपल्या समीप आहे हे ओळखायचं असेल तर आजच्या वक्तव्यामध्ये मांडलेला मुद्दा सन्निध्याची असावा विचार. माझ्याजवळ जर विचार असेल तर मी अनुकूल प्रतिकूलाचं चिंतन थांबवतो. माझ्याजवळ जर विचार असेल तर मी अनुकूल प्रतिकूलाचं चिंतन थांबवतो आणि ते जर थांबलं असेल तर माझ्या अंतःकरणात राग द्वेष निर्माण होत नाहीत. ते जसे असतील तसे असू दे, मला त्याच्याशी काहीही करायचं नाही. रागद्वेष का निर्माण होतात? मी आणि ते असा भेद पाहिल्यामुळे. भेद का बरं तयार होतात? अज्ञानामुळे.
विषय सुरू आहे की जगताचं जे चिंतन आहे ते दुःखरूपच असतं. अल्पकाळाचं ते सुख वाटतं, पण नंतर मात्र ते दुःखरूप असतं. आणि मग माझं ज्ञान नावाची एक कटकट तयार होते की मी एवढा अभ्यास केला कशासाठी? जगाचा त्रास आणि अभ्यास करण्याचा पुन्हा त्रास. म्हणून लक्षात राहिलं पाहिजे की जगत हे ईश्वराचं स्वप्न आहे आणि तेही मिथ्या आहे. ज्याप्रमाणे माझं स्वप्न मिथ्या आहे जीवाचं, त्याप्रमाणे ईश्वराचं स्वप्न सुद्धा मिथ्या आहे. मित्राद्यै सह सम्यंत्र संबुद्धो न प्रपद्यते. मित्र वगैरे जे असतात ना, ते स्वप्नामध्ये साथ देतात, जागेपणी तिथे नसतात. आता जागृती हे जर ईश्वराचं स्वप्न असेल तर माझे मित्र, माझे भाऊ, माझे नातलग माझ्या सोबत नाहीत हे जर आधीपासून गृहीत धरलं असेल तर मग दुःख होत नाही. आणि म्हणून याला म्हणतात अज्ञान निद्रेतून आलेली जागृती. अज्ञानातून आलेली जागृती, झोपेतून आलेली जागृती आपण नेहमी अनुभवतो. पण अज्ञान अवस्थेतून आलेली जागृती जर अनुभवली तर जग मिथ्या आहे हे आमच्या लक्षात येतं. त्याचं सुख दुःख मला होत नाही. महत्वाचा मुद्दा आहे बरं, लक्षात ठेवा. उशिरा जॉईन होणाऱ्यांना मी काही समजावू शकत नाही, त्याचा इलाज नाही. त्यांनी सतर्क राहायला हवं. माझा देह हा ईश्वराच्या स्वप्नातला एक भाग आहे. जगत हा ईश्वराच्या स्वप्नातला एक भाग आहे आणि स्वप्नातल्या घडामोडीचा माझ्यावर परिणाम होता कामा नये. जर होत असेल तर मी जीव आहे, नसेल होत तर मी आत्मा आहे. परिणाम होणं टाळत असेल तर मी साधक आहे आणि टाळत नसेल तर मी बद्ध आहे. विषय आपण पुढे घेऊन चालूया. स्वप्नामध्ये जर कोणी आपल्याला दाट डपटशा केला तर जागेपणी आम्हाला त्याचं दुःख वाटतं का हो? याचं कारण आहे झोपेमध्ये असलेला मनरूप मी आणि जागृतीमध्ये असलेला मनरूप मी एकच आहे. म्हणून झोपेमध्ये आम्हाला जे स्वप्न पडलं ते जाग झाल्यानंतर आठवून सुद्धा आम्हाला त्याचं भय वाटत नाही. समजा आपण स्वप्नात पाण्यात बुडलो तर जागे झाल्यानंतर ओलं झालं असतं का हो? नसतं झालेलं. आणि म्हणून प्रश्न विचारतात की जसं स्वप्न मिथ्या तशी जागृती सुद्धा मिथ्या. त्याच्यावर एक शंका विचारली आहे गौडपादाचार्यांनी. ग्रहणात जागरित तव तद्धेतु स्वप्न इष्यते. जागृतीमुळे स्वप्न पडतात. मी जागा असतो, जे मी दिवसभर पाहतो 37 नंबरची कारिका तेच मी स्वप्नात पाहतो. म्हणजे आमच्या डोक्यात जे चालू असतं ते आम्हाला स्वप्नामध्ये दिसतं. हा एक भाग झाला. त्यामुळे स्वप्न मिथ्या आहे याचा आम्ही निर्णय घेतला. आता दुसरा मुद्दा आहे की आम्हाला स्वप्नात कधी जे दिसतं ते जागं झाल्यानंतर तसंच्या तसं होतं. मग स्वप्नात जे दिसलं ते सकाळी उठल्याबरोबर तसंच्या तसं दिवसभरात खरं होतं. म्हणजे स्वप्न जेवढं मिथ्या
तेवढी जागृती सुद्धा मिथ्या. आणि याची घडी आमच्या अंतःकरणाची आम्हाला बसवून घेतली पाहिजे. हे स्वतःला मनवता आलं पाहिजे. स्वतःची समजूत स्वतःला काढून घेता आली पाहिजे की जेवढं स्वप्न मिथ्या तेवढीच जागृती मिथ्या. जर असं आम्हाला करून घेता आलं तर आमचं काम झालं, आणि नाही तर मग गडबड होऊन जाते बरं का, लक्षात ठेवा. म्हणून जागृतीतले पदार्थ जेवढे मिथ्या तेवढे स्वप्नातले पदार्थ मिथ्या. स्वप्नातले पदार्थ जेवढे मिथ्या तेवढे जागृतीतले पदार्थ सुद्धा मिथ्या. म्हणजे आता जागृती आभास रूप आहे हे आमच्या लक्षात आलं पाहिजे. मग आता स्वप्नात जे दिसतं ते जागेपणी तसंच्या तसं माझं घडत असेल. काही लोकांचं होतं बरं का, होत नाही असं अजिबात नाही. स्वप्नात दिसतं आणि जागेपणी तसंच्या तसंच घडतं. कळतं कोणीतरी मरणार आहे, आणि काही वेळानी बातमी येते की संपले. आता असं जेव्हा व्हायला लागतं ना, त्यावेळेला काही दिवसांनी त्याला पडलेल्या स्वप्नाची त्याला भीती वाटायला लागते. म्हणून तो म्हणतो, अरे बापरे, अजून फोन आला नाही, अरे अजून काही बातमी आली नाही. म्हणजे पुन्हा कशात लागला तो? स्वप्न स्थिती इतकीच जागृती सत्य आहे असं मानलं. वास्तविक स्वप्न जेवढं मिथ्या आहे तेवढी जागृती मिथ्या आहे असं मानायला पाहिजे होतं. पण स्वप्न सत्य मानलं त्यांनी, आणि तेवढीच जागृती सत्य मानली. त्यांनी काय झालं, स्वप्नातही भीती आणि जागेपणी सुद्धा भीती. आणि म्हणून अज्ञानाच्या निद्रेतून कुणालाही आत्मज्ञानाची जागृती येत नाही. आत्मज्ञानाच्या जागृतीसाठी हा सगळा प्रश्न आहे. मग आता मुद्दा असा की स्वप्न जेवढं मिथ्या तेवढी जागृती सुद्धा मिथ्या आहे. मग जागृती जर मिथ्या आहे असं तुम्ही आग्रहाने सांगून राहिले, तर आम्ही जागृतीमध्ये जे पाहतो ते ईश्वराचंच स्वप्न आहे हे आमच्या लक्षात आलं पाहिजे. म्हणजे जागृती हे दीर्घ स्वप्न आहे, आणि दीर्घ स्वप्नातून कोणालाही जाग येत नाही. सद्गुरु कृपा झाली त्यालाच जाग येतो की माझी जागृती हे स्वप्न आहे. खूप वाटतं हो आम्हाला, मी नवरा आहे, मी बायको आहे, मला मुलं बाळ आहे, मी गरीब आहे, मी श्रीमंत आहे, मी मोठा आहे, मी बुद्धिमान आहे, मी अमुक आहे, मी तमुक आहे, मी या गावात आहे, मी त्या गावात आहे. जागृती हे दीर्घ स्वप्न आहे, आणि त्यातून अज्ञानवश कोणाला जाग येत नाही. कारण माझी जागृती हे स्वप्न आहे हेच मला अजून आतमध्ये रुजलेलं नाही. कठीण प्रश्न आहे हा. मुंबईच्या एका साधिकेने मला हा प्रश्न विचारला होता. त्यांना मी माझ्या परीने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. डॉक्टर काका काय ते करवून घेतील आणि त्याचा त्यांना फायदा होईल. माझी जागृती हे स्वप्न आहे, तर मला जी जागृती वाटते ती अज्ञानवश आहे, ते दीर्घ स्वप्न आहे. तथाकथित जागृती हे वास्तविक स्वप्नच आहे. तथाकथित जागृती. कळतंय माझं म्हणणं? मी झोपतो त्यावेळेला मनात अखंड विचार चालू असतात, त्याच्यामुळे आम्ही स्वप्न बघतो. मग जागृती रूप स्वप्नात सुद्धा आम्ही ओरडून सांगतो, तेव्हा ती जागृती स्वप्न आहे हे आमच्या लक्षात आलं पाहिजे. म्हणून स्वप्न आणि जागृती यांचा परस्पर संबंध केवळ भ्रमरूप आहे. कारण स्वप्न ही भ्रमरूप, आणि माझी जागृती सुद्धा भ्रमरूपच.
माझ्या नातीची शाळा आजपासून सुरू होते. आज शाळेतला तिचा पहिला दिवस. त्यामुळे तिचे आई वडील म्हणजे माझा मुलगा सून तिला सोडायला चालले नातीला. मला म्हणतात, बाबा तुम्ही पण चला. तिला म्हणतात, तुम्ही पण चला, पहिला दिवस आहे आज मुलीचा शाळेचा. तेव्हा असं नाही म्हणायचं की हे सगळं स्वप्न आहे. तेव्हा हो म्हणायचं, आलंच पाहिजे असं म्हणायचं. त्यांनी जेवढ्या हसून सत्यत्व दाखवलेलं आहे किंवा त्यांना वाटतच आहे, खात्री आहे, तेवढ्याच खात्रीने आम्ही वागायचं आहे. पण आतमध्ये हे लक्षात ठेवायचं की हे स्वप्न आहे. उत्पन्न होण्यापूर्वी अजय आहे ना, जन्मलं नाही, अजात, जन्मलं नाही ते. मग आतापर्यंत शाळा होती का? नाही. एक दिवस शिक्षण संपणार आहे की नाही? हो. मग मधला काळ जो आहे तो आदावंतेचे यन्नास्ति वर्तमाने पितत्तथा विततः सदृशः. आज नीलाताईंनी इथून सुरुवात केली होती बघा म्हणायला, वितथैहि सदृशः संतो वितथा इव लक्षिता. आपला विषय सुरू आहे की वागायचं जगासारखं आहे, पण असायचं नाही तसं. तसं असता कामा नये. म्हणून स्वप्न आणि जागृती दोनही भ्रांती आहेत. का बरं भ्रांती आहेत हो? ह्याचं उत्तर आहे, नेहमी कायदेशीर नीट शास्त्रशुद्ध अभ्यास करावा. आणि तो अभ्यास केला की आपल्या मनामध्ये निश्चय होतो की माझा देह आणि जगत हा भ्रम आहे, ही कल्पना आहे. मग काय उत्तर आहे याला? ज्याप्रमाणे कल्पना संपल्या, अज्ञानाची गडद झापड आली की स्वप्न सुद्धा संपतं. आम्ही गाढ सुषुप्तीत जातो, गाढ निद्रेत जातो. तेव्हा स्वप्न नसतं. पूर्ण निद्रा नाही आणि पूर्ण जागृती नाही, अशा वेळेला स्वप्न असतं. पूर्ण उजेड नाही आणि पूर्ण अंधार नाही, अशा मंदंधकारात रज्जूवर सर्प दिसतो. उजेड असेल तर दोरी आहे हे कळतं, कुट्ट अंधार असेल तर काहीच आहे हे कळतच नाही. त्यामुळे केव्हा कळतं? अस्पष्ट अंधार, अस्पष्ट उजेड. तसं पूर्ण झोप नाही आणि पूर्ण जाग नाही, अशा स्थितीत स्वप्न पडतं. आता गाढ झोपेमध्ये स्वप्न नाहीसं होतं की नाही होत? होतं. गाढ झोपेमध्ये जागृती नाहीशी होते की नाही होत? मला माहिती आहे की तुम्ही सगळे म्यूट आहात, त्यामुळे उत्तर मीच देतो की गाढ झोपेमध्ये स्वप्नही नसतं आणि गाढ झोपेमध्ये जागृतीही नसते. याचा अर्थ जे गाढ झोपेमध्ये संपतं ते सत्य कसं असेल? दुसरा मुद्दा, ते झाले आहे हे कसं म्हणायचं? मग ते जन्मलं आहे म्हणजे ज्यात आहे असं कसं म्हणायचं? ते कल्पित आहे. म्हणून झोपल्यानंतरची मनाची कल्पना स्वप्नावस्थेतली आणि जागेपणी बघत असलेलं जगत, या दोनही मनाचे भ्रम आहेत. मन होतं म्हणून स्वप्न दिसलं, मन होतं म्हणून जागृतीत जगत दिसलं. मन जर हरवलं गाढ निद्रेमध्ये, तर आम्ही सगळेजण जागे असताना सुद्धा निद्रिस्त असतो. आम्हाला आजूबाजूला कोणी आलेलं दिसत सुद्धा नाही. काही जण डोळे उघडे ठेवून झोपणारे पण महाभाग आहेत. त्यांना सुद्धा दिसत नाही, कारण त्या डोळ्याच्या मागे मन नसतं. काही जण अर्धवट डोळे उघडून झोपतात, काही जण डोळे पूर्ण बंद करून झोपतात, काही जण डोळे बंद करून त्याच्यावरील पट्टी ठेवतात, रुमाल ठेवतात आणि तेवढा सुद्धा उजेड डोळ्यात आतमध्ये जाऊ नये म्हणून तो सुद्धा बंद करतात.
पण काहीही केलं तरी मन संपल्यानंतर जागृतीही संपते आणि स्वप्नही संपतं. म्हणून कल्पनेचा निराश झाला, मन संपलं की संपलं. जागेपणी जाग असणं आणि स्वप्न असणं या दोनही मनाच्या भ्रांती आहेत. म्हणून स्वप्न ही भ्रामक आहे, तितकीच माझी जागृती सुद्धा भ्रामक आहे. ज्याला मी माझा मुलगा, माझी मुलगी म्हणतो, ते एक दिवस जाऊ द्या, अजून जवळ येऊ जरा. ज्याला मी माझं शरीर म्हणतो, तेही एक दिवस माझा तुझा काही संबंध नाही असं सांगायला मागे पुढे पाहत नाही. त्याचा वयाशी संबंध नसतो. असं जागरिते दृष्ट्वा 39 नंबर. असत जागरिते दृष्ट्वा. जागेपणाने असत पदार्थ पाहून त्याच्याशी तन्मय झालं तर तो पदार्थ आम्ही स्वप्नात पाहतो. स्वप्नात सुद्धा असत पदार्थ पाहून जागा झाल्यावर तो पाहत नाही. आता असत पदार्थाला कारण होत नाही, म्हणजे जे वस्तू घडलीच नाही त्याच्यापासून काही घडत नाही. सत वस्तूपासून असत वस्तू घडत नाही आणि सत वस्तूपासून सत वस्तू सुद्धा घडत नाही. मग असत पदार्थाला सत हे कारण असू शकत नाही. म्हणून जगत हे आत्म्यापासून निर्माण झालेलं असू शकत नाही. आत्मा सद्रूप आहे आणि जड अचेतन जड आहे. कळलं का? छोट्या पदार्थापासून खोट्या पदार्थ होऊ शकत नाही. कळलं. सस्याच्या शिंगापासून दुसरे सस्याचे शिंग तयार होऊ शकत नाही, कारण सस्याचे शिंग अस्तित्वातच नाही. म्हशीच्या शिंगापासून सस्याचे शिंग तयार होऊ शकत नाही आणि म्हशीच्या शिंगापासून म्हशीचे शिंग सुद्धा तयार होऊ शकत नाही. म्हणून असत पासून असत तयार होत नाही, सत पासून असत तयार होत नाही आणि सत पासून सतही तयार होत नाही. तर शास्त्रीय भाषेत असतला असत कारण होत नाही, सतला असत कारण होत नाही आणि सतला सतही कारण होत नाही. मग असत पदार्थाला सत हे कारण कसे असेल? म्हणून जगत निर्मितीला ब्रह्म हे कारण नाही, नाही आणि नाही. कारण पुन्हा कारण हे आहे की जगत निर्माणच झालेलं नाही, भ्रमरूप आहे. भ्रम निर्माण या म्हणण्याला अर्थ नाहीये. आपण मशाल गोल फिरवतो तेव्हा एक आगीचा गोल डोंब तयार झाला, अग्नीची गोल रिंग तयार झाली असे आम्हाला वाटतं. झाली आहे का हो? नाही. मग ती हात फिरवणं थांबल्यानंतर ती मशालीमध्ये गेली का हो? नाही. का बरं नाही? कारण ती अजात आहे, ती जन्मालाच नाही आली ना. अग्नीची रिंग नावाची गोष्ट जन्माला आली नाही, ती फक्त भास आहे. म्हणून सत वस्तूपासून असत वस्तू तयार होत नाही, असत वस्तूपासून असत वस्तू तयार होत नाही, सत वस्तूपासूनही सत वस्तू तयार होत नाही. म्हणून असत वस्तूला सत हे कारण असू शकत नाही. जगत असत आहे, जगत झालेलंच नाही आहे, म्हणून त्याला ब्रह्म हे कारण नाही. म्हणून ब्रह्मापासून जगत निर्माण झालेलं नाही, नाही आणि नाही. काही शंका कोणाला? नाही. धन्यवाद.
भ्रम जरी का जागृती, ये स्वप्नी कैसी प्रतीती, तैसी मृगजळी भ्रांती प्रतिबिंबाची. 132 नंबरची ओळी. म्हणून सत ना होय असती, असत ना होय सती, सता ना सरती उत्पत्ती, स्वयमेव सत. सतापासून काहीच उत्पन्न होत नाही. सत स्वयमेव आहे आणि सत स्वतःच सद्रूप असतं. स्वप्नात अचिंत्य पदार्थ जसे आम्ही खरे मानतो, तसे जागृतीमध्ये सुद्धा आम्ही अचिंत्य पदार्थांना खरं मानतो. जागेपणी जे जाणवते ते बुद्धी पूर्वसंस्काराने भ्रमलेले असल्याने नाना नामरूपासह जाणवते. स्वप्नात मध्ये बुद्धी कारण देहात लीन असल्यामुळे भासते. मन नानाविध रूपाने खेळत असतं. सर्व पदार्थ आपणहून हे जातात. म्हणून मला जागेपणी जे दिसतं ते परिवर्तन स्वरूपाचं आहे. म्हणून प्रतिपक्षाचे सगळे विचार आम्ही फोडून काढले आणि म्हणून तज्जला तज्जलाज्ञिती शांतम उपासिती, हे सगळे जग त्याच्यापासून निर्माण झालं आहे असे समजून त्याची काही जण शांतपणे उपासना करतात. त्याची शांतपणे उपासना करतात. आता असं करत असताना जर तो अजर आहे आणि अमर आहे, मग आत्मा सोडून जर काही झालेलंच नाही, आत्मा तरी झालाय का हो? नाही, आत्मा जन्मलेला नाही. मोठी बारकाईने अभ्यास करावा लागतो. स्वतःमध्ये बदल करून घेणं हे मोठं कौशल्य असतं. स्वतःची वैचारिक घडी तयार करून घेणं हे कौशल्य. आपण आपल्या बदलण्यासाठी माझ्या जीवाला मी चांगल्या विचारांच्या सवयी लावून घ्यावे लागतात. स्वरूप आणि आत्मा किंवा देह आणि आत्मा यांचं काय नातं आहे? अवस्थात्रयातीतः, गुणत्रयातीतः, कालत्रयातीतः. म्हणून आत्मस्वरूपाला बदलायचं असेल तर ते कधीही शक्य होणार नाही. माझ्या मनाला बदलावं लागेल, माझ्या स्वरूपाला बदलावं लागेल नाही, माझ्या मनाला बदलावं लागेल, माझा विचार मला करून घ्यावा लागेल. अशा पद्धतीची घडी मला बसवून घेता आली पाहिजे. असं जागरितो दृष्टा स्वप्ने पश्यमी तन्मयः. आम्ही स्वप्नामध्ये जेवढे एकरूप होतो ना, तेवढेच आम्ही जागृतीत एकरूप होतो. जागृती मिथ्या आहे हे आमच्या लक्षातच राहत नाही. पण अस्सल साधक जागृतीमध्ये तन्मय होत नाही. असत स्वप्नेपि दृष्टवाच प्रतिबुद्धो न पश्यती. जागृतीमध्ये तो कधीही खरा मानत नाही. जागृतीला तो खरा समजत नाही. याला अस्सल साधक असं म्हणतात. अनुकूल परिस्थिती असते तोपर्यंत सगळं बरं असते. परिस्थिती बदलली की सगळं गडबड गडबड गडबड. देहाची परिस्थिती, सांपत्तिक परिस्थिती, सगळी गडबड होते. अभ्यास केला तरीही माझ्यासारखा अभ्यास कोणाचा नाही वाटलं की झालं, अभ्यासाला सत्यत्व दिलं. माझ्यासारखं पाठांतर कोणाचं नाही. माझ्या प्रवचनाचा असर वेगळाच. मला बोलवणारे वेगळे नामा हे असतात. मी ज्या वेळेला बोलतो आणि मी ज्या वेळेला प्रवचन करतो
माझ्यासारखा कोणी बोलत नाही असं वाटतं, त्यावेळेला शास्त्र वासना झाली म्हणून समजावं. माझ्यासारखा प्रवचनकार जगामध्ये दुसरा कोणी नाही. मग काय करतो, बराबर दाखले देतो, या ग्रंथातले, त्या ग्रंथातले, त्या ग्रंथातले, आणि दाखल्यांची भेंडोळी सोडल्यानंतर, ओळ्यांचे प्रमाण दिल्यानंतर तो स्वतःला श्रेष्ठ साधक समजतो. अनुभवाने निश्चय झाला तर जमलं. जर अनुभवाने निश्चय नाही झाला तर आम्हाला सत्य कळता कळत नाही. अशा पद्धतीने आज आपण या कारिकांपर्यंत आलेलो आहोत. एक तर सगळं मिथ्या आहे म्हणून समजा, नाही तर सगळं ब्रह्मरूप आहे असं समजा. सर्वम खलीदम ब्रह्म किंवा रज्जू सर्पाकार भासलेले जगदंब. दोन मधून आम्हाला स्वरूप निश्चय करून घेता आला पाहिजे. अनेक वेळा विवेक आम्ही वापरतो, साधनाला सुंदर गती मिळते, आणि अशी जर नाही गती मिळाली, विवेकाने जर साधना केली नाही, तर साधनेला सद्गती मिळते. बस. आणि बहुतेकांकडे साधनेला सद्गती मिळते, आनंद टिकत नाही. आनंद विकत घ्यावा लागतो. जो विकला जात नाही तो विकत घ्यावा लागतो. तयारी पाहिजे राहण्याची, तयारी पाहिजे समर्पणाची. अशा पद्धतीने मला माझा अभ्यास करता आला तर हे काम जमेल. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाचे, संत आनंदाचे स्थळ, संत आनंदाची सुखची केवळ, नाना संतोषाचे स्थळ ते हे संत. म्हणून मनुष्यानाम सहस्रेषु कष्टित यतती सिद्ध येत म्हटलंय ना, ते एवढ्यासाठी म्हटलंय. आज आपण 39-40 पर्यंतच्या कारिकांमध्ये आलो आहोत. आज आपण पुढच्या कारिका उद्याला बघूया. आज थांबू. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी दादा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी. सुनंदाताई, हो, सुनंदाताई वाईट वाटून घेऊ नका. नाही नाही काका. मनात कुठलाही किंतु परंतु ठेवू नका. नाही नाही. रामकृष्ण हरी काका. हा, दोघांनाही सांगत. हो हो. जय श्रीराम. हा, सुमेधाताई, रामकृष्ण हरी. रामकृष्ण रामकृष्ण हरी. रामकृष्ण साहेब, रामकृष्ण हरी. रामकृष्ण रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. सचिव